केंद्राच्या धर्तीवर राज्यानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयाला काही सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय, तर काहींना हा निर्णय मान्य आहे। मात्र या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे, नेमकी काय आहे यूपीएससी, त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। केंद्राच्या धर्तीवर राज्याची पेन्शन योजना। विधानसभेपूर्वी कर्मचाऱ्यांना गिफ्ट। सुधारित पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मान्य होणार। लाखो कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस अर्थातच सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील हा निर्णय लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। तर या निर्णयाचं काही संघटनांकडून स्वागत करण्यात आलंय, मात्र काही संघटनांनी जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याचा आग्रह धरलाय। राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली योजना नेमकी काय आहे पाहूयात। 25 वर्ष नोकरी केली असेल त्यांनाच लाभ मिळेल। शेवटच्या वर्षाच्या मूळ वेतनाच्या 50% तर महागाईच्या 60% रक्कम दिली जाईल। पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शन पैकी 60% रक्कम मिळेल। 10 वर्षात नोकरी सोडली तर 10,000 रुपये पेन्शन मिळेल। एनपीएस किंवा यूपीएस पर्याय निवडण्याचा देखील अधिकार आहे। 2004 मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या पेन्शनला कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता। त्याचा फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत यूपीएस अर्थातच सुधारित पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला। मात्र काही संघटनांनी जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याची मागणी करत संपाचा इशारा दिला। सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून ठोस आश्वासन दिल्यास संप मागे घेण्याचंही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। महायुती सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार तातडीने यूपीएस योजना लागू करून एक पाऊल पुढे टाकलंय। मात्र त्याचा विधानसभेला फायदा होणार का आणि सर्व संघटना हा निर्णय मान्य करणार का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।